बघा, टाईप्स ऑफ एलिव्हेटर सिअर. सो देअर आर बखल टाईप्स ऑफ एलिव्हेटर. एवढ्या टाईपचे एलिव्हेटर आहेत, परीक्षेला विचारत नाहीत हा प्रश्न, पण जर समजा विचारलास तर तुम्हाला हे एलिव्हेटर विचारतील. अजून माउंटिंग कुठे, हे एक एलिव्हेटर विचारतील. त्याच्यानंतर अजून माउंटिंगवर विचारतील. हां, हे लोकेशनवर, हे 3-4 एलिव्हेटरचे टाईप्स विचारतील फक्त, बाकी काय विचारणार नाही. तर बघा, पहिले हे सांगतो. अकॉर्डिंग टू इलेक्ट्रिक करंट 2 टाईपचे एलिव्हेटर आहेत. AC करंट असेल तर AC एलिव्हेटर, DC करंट असेल तर DC एलिव्हेटर. याच्यात अवघड आहे काही. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू सर्व्हिस, कोणत्या टाईपची सर्व्हिस आहे त्याच्यावरून त्याचे 4 प्रकार पडतात. एक पॅसेंजर, फक्त लोकल येणारी एलिव्हेटर असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, पॅसेंजर एलिव्हेटर. फ्राईट एलिव्हेटर, त्याच्यामध्ये जर फक्त वस्तूच नेत असतील तर त्याला काय म्हणायचं आहे, फ्राईट एलिव्हेटर. आणि जर वस्तू आणि हे दोन्ही नेत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, कंबाईन एलिव्हेटर. आणि स्पेशल एलिव्हेटर म्हणजे काही स्पेशल लोकच नेण्यासाठी जर असेल तर त्याला काय म्हणतात, स्पेशल एलिव्हेटर. तुम्ही बघितलं असेल इथं फक्त डॉक्टरच जातील तर त्या टाईपच्या एलिव्हेटरला स्पेशल एलिव्हेटर. माणसं आणि वस्तू दोन्ही असेल तर कंबाईन एलिव्हेटर. फक्त वस्तू असतील तर फ्राईट एलिव्हेटर. आणि पॅसेंजर असतील तर, फक्त माणसं असतील तर पॅसेंजर एलिव्हेटर. हे समजलं. त्याच्यानंतर स्पीड, लो, मिडियम, हाय. कमी स्पीडचे एलिव्हेटर, मध्यम स्पीडचे एलिव्हेटर आणि हाय स्पीडचे एलिव्हेटर. कमी स्पीड असेल तर लो एलिव्हेटर, मिडियम असेल तर हाय एलिव्हेटर आणि खूप जास्त असेल तर हाय स्पीड एलिव्हेटर. आता हे कशावर डिपेंड करतं, किती मोठी बिल्डिंग आहे. छोटी बिल्डिंग असेल तर लोवाला लावून टाकतो आपण. 1 मिनटात 1 मीटर, 1 मिनटात नाही, एका 3 सेकंदामध्ये 1 मीटर एवढं, किंवा 1 सेकंदात 1 मीटर, अशा पद्धतीची स्पीड लोवाली. मिडियमवाली काय, 10 मीटर 3 सेकंदात, 2 सेकंदात, अशा पद्धतीने. हाय स्पीड म्हणजे काय, 1 सेकंदात 5 मीटर, 10 मीटर, अशा पद्धतीने. तर हे डिपेंड करतं स्पीडवर. म्हणजे उंच किती बिल्डिंग उंच आहे त्याच्यावर डिपेंड करतं. त्याच्यानंतर कॅपॅसिटी. तुम्हाला बुर्ज खलिफा माहिती आहे का, ऐकलं असेल. तिथं खूप पाऊस पडला काल. तर त्या खूप उंच बिल्डिंग आहेत, तर मग इथं एलिव्हेटर पण फास्ट पाहिजे की नाही. ओके. त्याच्यानंतर कॅपॅसिटीवरून, लाईट कॅपॅसिटी, मिडियम, हेवी आणि एक्स्ट्रा हेवी. कमी लोड असेल तर त्याला लाईट कॅपॅसिटी म्हणायची. मध्यम असेल तर मिडियम कॅपॅसिटी, मिडियम ड्युटी. हेवी लोड असेल, खूप वजनदार वस्तू जर न्यायचं असेल, कोल माईन वगैरे, दगडी कोळशामध्ये वगैरे, तर हेवी ड्युटी. आणि डायरेक्ट मोठमोठाल्या JCB पोकलेन जर खाली न्यायचं असेल कन्वेअरमधून, तर हे एक्स्ट्रा हेवी ड्युटी एलिव्हेटर आहे. समजलं आहे. त्याच्यानंतर मेथड ऑफ ऑपरेशन, फुल्ली मॅग्नेटिक आणि सेमी मॅग्नेटिक. मॅग्नेटिक प्रिन्सिपलवर वर्क करणारे असतात, तर पूर्ण मॅग्नेटिक असेल तर फुल्ली मॅग्नेटिक म्हणायचे, आणि हाफ मॅग्नेटिक असेल तर सेमी मॅग्नेटिक म्हणायचे ऑपरेशन. त्याच्यानंतर लोकेशन, अंडर माउंटेड, ओव्हर माउंटेड. जर एलिव्हेटरचं जे पेंट हाऊस आहे, एलिव्हेटर जिथून ऑपरेट केलं जातं ते जर टॉपला माउंट असेल तर त्याला टॉप माउंटेड म्हणतात. ओके. किंवा ओव्हर माउंटेड म्हणतात. आणि जर ते खाली असेल तर त्याला काय म्हणतात, अंडर माउंटेड म्हणतात. ओके. हे महत्त्वाचं आहे, हे विचारते. त्याच्यानंतर रोप ड्राईव्ह. तर रोप ड्राईव्ह नुसतं अशा पद्धतीचे एलिव्हेटर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, हाफ रॅप म्हणतो. आणि इथून समजा हे अशा पद्धतीने नुसतं नेणं आणणं एवढंच जर असेल तर हाफ ड्राईव्ह म्हणतो. आणि जर पूर्ण सर्क्युलर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, फुल्ली रॅप, सर्कल कंप्लीट होत असेल तर. ओके. त्याचे थ्रेड पाहिले तुम्ही एलिव्हेटरचे, नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर मोटर ड्राईव्ह. गिअर मोटर असेल तर गिअर एलिव्हेटर म्हणायचं, गिअर नसेल तर नॉन गिअर एलिव्हेटर म्हणायचं. आणि देन अकॉर्डिंग टू व्हेलॉसिटी ऑफ कार, जर समजा जेवढं स्पीड आहे तेवढीच जर देत असेल तर त्याला काय म्हणू आपण, जेवढी स्पीडनी फिरतं तेवढं जर एलिव्हेटरवर जात असेल तर त्याला आपण डायरेक्ट 1 ड्राईव्ह एलिव्हेटर म्हणतो. त्याच्यानंतर 2:1 म्हणजे दुप्पट RPMनी फिरतंय ना, आपण त्याचे हाफ करतो, त्याला आपण काय म्हणतो, 2:1 रिडक्शन म्हणतो. आणि मल्टिपल रिडक्शन म्हणजे इकडं 400 RPMनी पळत असेल तर इकडं जर 100 RPMनी घेत असेल तर म्हणजे चौपट कमी होतं आहे, तर याला आपण मल्टी रिडक्शन म्हणतो, स्पीड कमी जास्त. ओके. तर हे मोटरची कार, एलिव्हेटरची ती जी डब्बी असते ना ज्याच्यामध्ये तुम्ही उभ्या राहतात त्याला काय म्हणतात, मोटर कार म्हणतात. काय म्हणतात, मोटर कार. हे समजलं का. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रिन्सिपल.
व्हेरिएबल व्होल्टेजचा प्रिन्सिपल वापरत असेल तर त्याला व्हेरिएबल व्होल्टेज टाईप ऑफ एलिव्हेटर म्हणतात. जर रेओस्टॅट वापरत असेल तर त्याला रेओस्टॅटिक म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टन्स वापरत असेल तर त्याला रेओस्टॅटिक ड्राईव्ह एलिव्हेटर म्हणतात. जर व्हेरिएबल व्होल्टेज वापरत असेल तर त्याला अकॉर्डिंग टू कंट्रोल व्होल्टेज व्हेरिएबल व्होल्टेज आणि सेमी मॅग्नेटिक असे दोन प्रकार पडतात. व्होल्टेज बदलून आपण त्याला कंट्रोल करतो किंवा मॅग्नेटिक फील्ड बदलून त्याला आपण कंट्रोल करतो त्याची स्पीड. तर कंट्रोलवरून त्याचे दोन प्रकार पडतात. त्याच्यानंतर ड्रम एलिव्हेटर आणि ट्रॅक्शन एलिव्हेटर. ड्रम एलिव्हेटर म्हणजे एकावर एक थ्रेड अशी ड्रम जोडलेली आहे. तुम्ही चक्री वापरतात का? चक्री कशाची? पतंगाची. त्या पद्धतीने हे अशा पद्धतीने हे वाऊंड असतं त्याच्यावर ते वाऊंड असतं त्याला आपण ड्रम एलिव्हेटर म्हणतो. ट्रॅक्शन एलिव्हेटर म्हणजे नुसतं एक थ्रेड असतो त्याला ट्रॅक्शन एलिव्हेटर म्हणतो. जे अशा रेलवर जातं खालीवर त्याला ट्रॅक्शन एलिव्हेटर म्हणतात. आता काउंटर बॅलन्स याच्यामध्ये आपण हे वर वाढण्यासाठी इकडं वजन टाकतो त्याला काउंटर बॅलन्स एलिव्हेटर म्हणतात. आणि कंपन्सेटेड एलिव्हेटर म्हणजे त्याच्यामध्ये लोडला कंपन्सेट केलं जातं, तुलना केली जाते, त्याला आपण कंपन्सेटेड एलिव्हेटर म्हणतो. तर हे बॅलन्ससाठी वापरतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑपरेटिंग कंट्रोल. त्याच्यामध्ये मॅग्नेटिक आणि फुल्ली मॅग्नेटिक. ओके, आता इथं फुल्ली आणि सेमी मॅग्नेटिक तेच प्रकार येतो. मॅग्नेटिक एलिव्हेटर फुल मॅग्नेटिकचं प्रिन्सिपल वापरत असेल लिफ्ट वर नेणं खाली आणण्यासाठी तर त्याला आपण काय म्हणतो मॅग्नेटिक. आणि सेमी आणि फुल्ली मॅग्नेटिक आपण हे आहे ऑलरेडी अकॉर्डिंग टू ऑपरेशन. हे अकॉर्डिंग टू ऑपरेशन ऑफ कंट्रोल. तर हे टाईप्स ऑफ एलिव्हेटर परीक्षेमध्ये एवढे विचारणार नाही तुम्हाला. हे गोल केलेले ते तुम्ही लक्षात ठेवायचे. कोणते? पॉवर युनिटवर ड्रम आणि ट्रॅक्शन. त्याच्यानंतर लोकेशनवाली लक्षात ठेवायचं अंडर माउंटेड ओव्हर माउंटेड. एवढंच तुमच्या सिलेबसला डिटेल आहे. पण तुम्हाला हे सगळंच माहीत असावं म्हणून आपण घेतलं. ओके, एक्सप्लेनेशन इज नॉट नेसेसरी बट यू शुड नो द टाईप्स ऑफ एलिव्हेटर. कळालं? सो राईट डाऊन.